आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। दिलीप वेंगसरकर जावेद मियादादला घेऊन मातोश्रीवर आले। क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही असं बाळासाहेबांनी ठणकावलं। बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींसारखं शेपूट घातलं नाही, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका, पुन्हा मॅचेस सुरू करा। बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं? दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही। महाराष्ट्रात मटण खाण्यावर बंदी आहे का? कोणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही। फडणवीस चोरून काय खातात आम्हाला माहित नाही का? फडणवीस शाकाहारी आहेत का? मांसाहार करण्यावरून संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा। बरं, फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे। फडणवीस काय शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात, कशाला खाण्यापिण्यावर जात आहे। संजय राऊतांनी शेण खाल्लंय का? फडणवीसांबद्दल बोलताना यापुढे तोंड सांभाळून बोला, अन्यथा जशास तसा भाषेत उत्तर देऊ। भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। संजय राऊत यांनी शेण खाल्लंय काय असा माझा प्रश्न आहे। त्यामुळे देवेंद्रजींबद्दल बोलताना इथून पुढे तोंड सांभाळून बोला, नाहीतर जशास तशा भाषेमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जात राहील। सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या धर्माबाबत बोलण्याची हिंमत दाखवावी, त्यांना फक्त आमच्या देवाबद्दलच बोलायचं आहे। नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा। ही हिंमत जरा दुसऱ्या धर्माबद्दल करा ना, करून दाखवा। सगळे प्रयोग, सगळी मस्ती हिंदू धर्माबद्दलच होते, अन्य धर्माबद्दल करण्याची हिंमत करा। खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारखं सत्य बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलं तर 1001 रुपये बक्षीस देणार। राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांड यांचं आव्हान। देवेंद्र फडणवीसांनी स्वतः मासे अंडी खातो किंवा नाही हे जरा जाहीरपणे सांगण्याची हिंमत दाखवावी। मी त्याबद्दल त्यांना जाहीरपणे 1001 रुपयाचा सत्य बोलण्याबद्दल चेक बक्षीस म्हणून पाठवणार। उद्धव ठाकरेंनी पतपेढीच्या निवडणुकीचा विचार करावा, पंतप्रधान पद त्यांच्यासाठी दूरची गोष्ट आहे। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र, पुण्यात 2,04,000 तर ठाण्यात 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ। मग काय लाडकी बहिणी योजना बंद करायची आहे का? लाडकी बहिणी योजनेतील बोगस लाभार्थ्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार संतापले। योजनेचा लाभार्थी घेते ना सगळ्यात जास्त बंद, सगळ्यात जास्त बंद। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी केली, लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी करणं हा गुन्हा, संजय राऊतांची सरकारवर टीका। आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली, त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राहुल गांधींच्या बिहारमधील मतदार अधिकार यात्रेचा 8वा दिवस। राहुल गांधी, तेजस्वी यादव यांचा बाईकवरून प्रवास। बिहारमध्ये मतदानाचा अधिकारही हिरावून घेतला जातोय, राहुल गांधींचा आरोप। चिराग पासवान मोठे भाऊ, त्यांनी लग्न करावं ही विनंती, तेजस्वी यादव यांचा टोला। तर ही गोष्ट मलाही लागू होते, राहुल गांधी यांचं मिश्किल वक्तव्य। घराघरात जात मतदार यादी तपासा, उद्धव ठाकरेंच्या आज कार्यकर्त्यांना सूचना। दहिसर शाखेला उद्धव ठाकरेंनी दिली भेट। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा। निवडणुकीच्या दिवशी मतदान, जे मतदार आपल्यामध्ये नाहीयेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं। मागच्या 10 दिवसात राज्यात पावसामुळे 22 लाख एकरावरील शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार असंही आश्वासन। कृषी मंत्र्यांचं सारखं काही ना काही निघत होतं, शेवटी ठरवलं की आता कृषी मंत्री शोधू ज्याचं काहीच बाहेर निघायला नको, म्हणून दत्ता भरणेंना शोधलं। अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा पेकला। कृषी मंत्र्यांच्या बद्दल सारखं काहीतरी निघतंय, आता असा कृषी मंत्री शोधून काढतो की काही निघालच नाही पाहिजे। आता तुझ्या साक्षीने सांगितलं काही निघून नको देऊ।
कीर्तनकारांनी नथुराम गोडसेंचं समर्थन करणं ही गंभीर गोष्ट आहे. गोडसेंचं समर्थन करणाऱ्यांचा बंदोबस्त पुरोगामी जनता करेल. जयंत पाटलांची टीका. हे अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने नथुराम गोडसेंचं समर्थन करण्याची प्रवृत्ती कीर्तनकारांच्या चिरायला लागली असेल तर त्याचा बंदोबस्त महाराष्ट्रातली पुरोगामी जनता निश्चित करेल. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं आता बंद करावं. सुनेत्रा पवारांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावरून जयंत पाटलांची टीका. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे कुणी त्या दिशेने जात नाही. जयंत पाटलांची टीका. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे कुणी त्या दिशेनं जात नाहीत आणि त्यामुळं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं बंद करावं. जाण्याला कोणाचाच आक्षेप नाही. शाहू फुले आंबेडकरांचं नाव आता घेणं जरा अवघड आहे. काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात. मी सुद्धा मागवल्या. उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणेंना टोला. तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक. राणेंनीही डिवचलं. उदयजींनी ज्या दिवशी भगवी शाल घालायला रोज सुरू केलं, रत्नागिरीचा हिंदू समाज अतिशय सुखाने आणि समाधानी राहील. त्यांना भगवी शाल पाहिजे असतील तर माझ्याकडे लाईफ टाईम स्टॉक आहे, मी पाठवून देईन त्यांच्याकडे. घरी झालेल्या सर्च ऑपरेशनशी माझा थेट संबंध नाही. आमच्या ट्रस्टच्या व्यवहारांचा पडताळणीसाठी अधिकारी घरी आलेले. आयकर विभागाच्या कारवाईनंतर ॲडव्होकेट निलेश हळदणकरांचं स्पष्टीकरण.